राजकीय फायद्यांसाठी डीएमकेने या कुटुंबात घुसण्याचा, हे तोडण्याचा, गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय, जे त्यांनी अनेक कुटुंबांसोबत केले. या निवडणुकीत माझे ध्येय आहे, डीएमकेला सत्तेवरून खाली खेचले पाहिजे. हो, राज्य करण्यास अपात्र. मुख्यमंत्र्यांना काहीच कल्पना नाहीये की ते काय करतात. ते फक्त एक चेहरा आहेत. विजय एक राजकीय नवशिका आहे. एडीएम का सत्तेत येईल. वेळ काढल्याबद्दल धन्यवाद. तुमचं स्वागत आहे. मला तुम्हाला फक्त याबद्दल विचारायचं होतं, तुमच्या वडिलांसोबतच्या विभक्त होण्याबद्दल. ठीक आहे. हो, दोन गोष्टी ज्या मतदाराला काही प्रमाणात गोंधळात टाकत आहेत. एकीकडे अध्यक्ष आहेत आणि दुसरीकडे संस्थापक आहेत. हे थोडं गोंधळात टाकणार आहे, पण त्याहून महत्वाचं म्हणजे हे तुमच्यासाठीही खूप दुःखद असणार, भावनिकदृष्ट्या खूप थकवणारं. बघा, आतापर्यंत मी या विषयावर सार्वजनिकपणे बोललो नाहीये. ठीक आहे. बघा, माझ्या संस्थापकासोबत, माझ्या वडिलांसोबत किंवा माझ्या पक्षाच्या संस्थापकासोबतचा जो मुद्दा आहे, हा मुद्दा मुळात डीएमकेने या निवडणुकीसाठी त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी चिथावला होता. आणि एक डाव आहे. पक्षात जी के मणी नावाची व्यक्ती, जे माझ्या पक्षाचे माजी अध्यक्ष होते, ते 25 वर्ष अध्यक्ष होते. त्यांनी पक्षाशी गद्दारी केली होती आणि ते कट्टर डीएमकेचं व्यक्ती आहेत. ते 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 श्री यांचे जवळचे मित्र आहेत, स्टॅलिन. त्यांचा मुलगा उदयनिधीच्या खूप जवळ आहे आणि त्यांचा मुलगा चित्रपट व्यवसायात आहे आणि उदयनिधी ते सगळे चित्रपट व्यवसायात आहेत. तसं तर गेल्या 1 वर्षात त्यांनी म्हणजे अक्षरशः खूप मुद्दे निर्माण केले होते. जसं की माझे नेते, माझे वडील 87 वर्षाचे आहेत, त्यामुळे त्यांना खूप आरोग्याच्या समस्या आहेत, ज्याबद्दल मला या क्षणी बोलायचं नाही. ते एका 10 वर्षाच्या मुलासारखे झालेत. तर त्याचा फायदा घेऊन ते काहीतरी समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. आणि असंच काहीतरी, मी पक्षासाठी 30 वर्ष काम करत आहे आणि तुम्हालाही माहीत आहे, संसद सदस्य म्हणून ही माझी 4थी टर्म आहे. होय होय. मी 5 वर्ष केंद्रीय आरोग्यमंत्री होतो आणि मी आता 57 वर्षाचा आहे आणि गेली 15-20 वर्ष मीच हा पक्ष चालवत आलो आहे. जरी माझे संस्थापक ते सुद्धा राजकारणात सक्रिय होते. तर हा तथाकथित मुद्दा ज्याबद्दल तुम्ही बोलतात, कदाचित कुटुंबात असेल, पण पक्षावर त्याचा परिणाम झालेला नाही खरं तर. त्यामुळे माझा पक्ष अधिक मजबूत झाला आहे या मर्यादेपर्यंत, की उदाहरणार्थ जर PNK, बघा, आम्ही फक्त 30 जागा किंवा साधारण 7-8 संसदीय जागा लढवतो असं, पण जर जास्त जागा मिळाल्या तर आम्हाला जास्त टक्के मतं मिळू शकतील. जेव्हा तुम्ही 6% PNK म्हणता, ते संपूर्ण राज्यभरात आहे, पण जर तुम्ही ते 100 मतदारसंघांपुरतं मर्यादित ठेवलं तर ते 20% आहे. पण भावनिकदृष्ट्या, होय, मी भावनिकदृष्ट्या पूर्णपणे खचलो आहे. मी सामना करत आहे खूप कठीण, खूप कठीण काळातून. हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ आहे. आणि वडील खूप दुःखद माझ्यावर आरोप करत आणि सांगत की हे त्यांनी केले आहे आणि हे सर्व मी आणि कुटुंबातील इतर सदस्य, या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून हे येणं, हे खरंच वेदनादायक आहे. म्हणजे मी आयुष्यभर त्यांच्याकडे आदरानं पाहिलं आहे. म्हणजे मी आयुष्यभर त्यांचा प्रत्येक शब्द ऐकला आहे. मी आयुष्यभर त्यांच्याशी खूप एकनिष्ठ राहिलो आहे आणि आज मी जे काही आहे त्याचे श्रेय मी त्यांना देतो. आणि माझ्या पक्षाची जी काही धोरणं आहेत ती त्यांच्यामुळे आहेत. 47-45 वर्ष त्यांनी पक्षासाठी आणि विचारधारेसाठी कठोर परिश्रम घेतलेत. ते एक वैचारिक व्यक्ती आहेत. ते फक्त एक नेते नाहीत, ते एक समाज सुधारक आहेत. त्यांनी सामाजिक न्यायात खूप सुधारणा केल्या आहेत. हो, कृषी क्षेत्रात. होय, आम्ही त्यांचे अनुसरण केले आहे. हो, तामिळनाडूचा कृषी अर्थसंकल्प, स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प, ही त्यांचीच सुरुवात आहे. होय, 19 वर्ष ते त्यासाठी लढले. आणि आता सरकार, म्हणजे मी मंत्री होतो, मी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यावर बंदी घातली. मी तंबाखू उत्पादनांवरील हा सचित्र इशारा लागू केला आहे. मी गुटख्यावर बंदी घातली. ती त्यांची विचारधारा होती, त्यांचे धोरण होते. मी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणले. मी देशभरात 108 रुग्णवाहिका, 10 लाख आशा कार्यकर्त्या आणल्या. त्यांना ग्रामीण आरोग्य सेवेत सुधारणा हवी होती.
ते त्यांचे तर त्यामुळे माझ्यासाठी त्यांनी ह्या प्रक्रिया सुरू केल्या होत्या. त्यामुळे मी त्यांच्यामुळे देशासाठी अधिक खूप काही करू शकलो. पण आज परत येताना हे खूप खूप वेदनादायी आहे. जसं की कोणीतरी माझं म्हणणं आहे की ते माझे वडील आहेत आणि मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. आणि राजकीय फायद्यासाठी DMKनं या कुटुंबात शिरण्याचा, हे तोडण्याचा, गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, जे त्यांनी त्यांच्या राजकीय फायद्यासाठी अनेक कुटुंबांसोबत केले आहे. हे करणे DMKसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे आणि म्हणूनच मी DMKच्या पूर्णपणे विरोधात आहे. मी DMKच्या पूर्णपणे विरोधात जात आहे आणि मला 100% खात्री आहे की DMKला सत्तेतून बाहेर फेकले जाईल आणि फक्त ह्याच वेळी नाही, ते कधीच परत येऊ शकत नाहीत. 2021 पासून आतापर्यंत तुम्ही साहजिकच तामिळनाडूमधील सर्वात मोठ्या जातीय गटांपैकी एकाचे प्रतिनिधित्व करता. 12 ते 30%. उमा, मला नाही वाटत की तुम्ही मला एक जातीय गट किंवा जातीय पक्ष म्हणून मर्यादित करावं. पण तुम्ही साठी लढला आहात. हो, आम्ही लढलो आहोत. अंतर्गत आरक्षण. बघा, जेव्हा मी आरोग्यमंत्री होतो, मी अनुसूचित जातीसाठी आरक्षण आणले. तर तुमचा म्हणण्याचा अर्थ असा आहे का की जेव्हा तुम्ही जात म्हणता तेव्हा त्याच्यात माझा समावेश अनुसूचित जाती म्हणूनही करायचा? तर तामिळनाडूमध्ये माझ्या नेत्यांनी 4 आरक्षण आणली होती. अतिमागासवर्ग 20% आणि त्यात 115 जाती आहेत. त्यामुळे माझ्या पक्षाला केवळ एका जातीपुरतं मर्यादित ठेवू नका. म्हणजे हो, माझं म्हणणं आहे की हा पक्ष पूर्वी वणियार संगम होता. जसं भाजप आधी RSS होता आणि मग भाजप झाला. तर हा वणियार संगम आहे आणि तो एक पक्ष बनला. पण बहुतांश त्याच्यातील बहुतेक जण शेतकरी आहेत. पण आम्ही प्रत्येक जातीचं त्या ठीक आहे, मुद्दा लक्षात घेतला. त्यामुळे सामाजिक न्याय. 2021च्या निवडणुकीत स्ट्राईक रेट जास्त नव्हता. तुम्ही लढलेल्या 23 पैकी 5 आणि आता जागांची संख्या प्रत्यक्षात कमी झाली आहे. 2 गोष्टी की तो जातीचा घटक आता पुरेसा महत्वाचा नाही का? तुम्ही अर्थातच त्यांचं प्रतिनिधित्व करता. जात म्हणजे मी असं म्हणत नाहीये की तुम्ही जाती आधारित पक्ष आहात. मी फक्त एवढंच म्हणते की तुम्ही लोकसंख्येच्या एका मोठ्या वर्गाच्या हिताचं प्रतिनिधित्व करता आणि म्हणूनच अशा निवडणुकीत तो आता घटक राहिला नाही का जिथे विजयसारखा घटक येतोय, जिथे तुम्हाला माहिती आहे सर्व तरुण जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन मतदान करत आहेत असं ते म्हणतात. बघा उमा, तामिळनाडूमध्ये किंवा कदाचित संपूर्ण देशात जात हा रोजचा घटक आहे. ती फक्त केवळ राजकारणात नाही आहे, ती कामाच्या ठिकाणी आहे. ती आहे मध्ये एका रेस्टॉरंटमध्ये जा, तिथे जात आहे. तुम्ही पेट्रोल पंपावर गेलात तर तिथे हे असे आहे की रोज सकाळपासून रात्रीपर्यंत सगळं जातच आहे. जरी आपण जातीविरहित समाज किंवा या धार्मिक समाज या सगळ्याबद्दल बोलू शकत असलो तरी ती सर्वत्र आहे, ती तिथे आहे. असं हे कसं मोडणार? तर मी सुद्धा एक लेख लिहिला होता प्रणय हिंदूमध्ये, बरोबर? नावात काय? माझी इच्छा आहे की तुम्ही तो लेख वाचा. मी तुमचा सुद्धा उल्लेख केला होता. मी उल्लेख केला की तुम्ही म्हणालात प्रणय रॉय हे एक जाती आधारित नाव आहे. प्रणब मुखर्जी, ममता बॅनर्जी हे जाती आता व्यंकय्या नायडू हे एक जाती आधारित नाव आहे. त्यामुळे प्रत्येक उत्तर भारतीय नेत्याच्या नावासोबत एक जाती आधारित नाव असते. पण माझं नाव आहे अंबुमणी रामदास, माझ्या नावात जात नाही. माझे वडील रामदास संजीवाराव रामदास, पण माझ्या आजोबांचं जातीचं नाव होतं संजीवाराव गौंडर. त्यामुळे सर्वत्र ते आहे आणि निवडणुका पूर्णपणे जाती आधारित असतात. अगदी विजयच्या पक्षात जिथे वन्नियार बहुसंख्या आहेत त्यांनी एका वन्नियारला जागा दिली आहे. जिथे मुदलियार बहुसंख्या आहेत त्यांनी एका मुदलियारला जागा दिली आहे. जिथे देवर बहुसंख्या आहेत त्यांनी एका देवरला जागा दिली आहे. ते बाहेर सार्वजनिक ठिकाणी सर्व गोष्टींबद्दल बोलू शकतात, पण वास्तवात हेच आहे. DMKने तिथल्या प्रबळ जातीला जागा दिल्या आहेत. त्यांनी तिथल्या प्रबळ जातीला एक जिल्हा सचिव दिला आहे. ते इथं यापेक्षा वेगळं काही करू शकत नाहीत. म्हणजे पण मूळ मुद्द्यावर परत यायचं तर आमची विचारधारा, माझ्या पक्षाची मूळ विचारधारा सामाजिक न्याय आहे. आम्ही एक मध्यममार्गी पक्ष आहोत जो अधिक डावीकडे झुकलेला आहे. सामाजिक लोकशाहीवादी जो डावीकडे झुकलेला आहे, डावीकडे कल असलेला.
पण आमची आघाडी असूनही कदाचित एक आघाडी म्हणून आमच्या वेगवेगळ्या विचारधारा असतील, पण तरीही आम्ही आमच्या विचारधारा विसरत नाही. जसं की जेव्हा आम्ही निवडणुकीला जातो, या निवडणुकीत माझं ध्येय आहे DMKला सत्तेवरून खाली खेचलं पाहिजे. हो, राज्य करण्यास अयोग्य. मुख्यमंत्र्यांना ते का करतायत याची काहीच कल्पना नाही. ते फक्त एक चेहरा आहेत, बस एवढंच. काय होतं याबद्दल त्यांना काहीच कल्पना नाही. मला एक घटना आठवते. एका जपानी कंपनीला तामिळनाडूमध्ये गुंतवणूक करायची होती आणि एका मोठ्या उद्योगपतीनं त्या व्यक्तीला मुख्यमंत्र्यांना भेटायला नेले. त्यांची बैठक 20 मिनिटाची होती. मुख्यमंत्री फक्त 2 शब्द बोलले, वनक्कम, आणि सभेच्या शेवटी धन्यवाद. 20 मिनिटात फक्त 2 शब्द. ते जपानी गृहस्थ, त्यांना तामिळनाडूमध्ये 2000 कोटींची गुंतवणूक करायची होती आणि ज्या उद्योगपतीनं त्यांना नेले होते त्यांना ते म्हणाले, हे काय आहे? आत्ता नक्की काय झालं मला माहीत नाही. मला इथे गुंतवणूक करायची नाही. त्या आंध्रामध्ये गेले आणि चंद्रबाबू नायडूंनी त्यांचे खुल्या दिलाने स्वागत केले. त्यांना 99 वर्षासाठी 99 रुपये प्रति एकर दराने भाडेपट्टा दिला. 99 पैसे. अशा प्रकारे गुंतवणूक. तर अशा प्रकारे आपले इथे एक असे मुख्यमंत्री आहेत ज्यांना काय चाललंय याची अजिबात कल्पना नाही आणि ते फक्त त्यांचा वापर करत आहेत. ते त्यांचा वापर करत आहेत, बस एवढंच. तुम्ही म्हणालात की तुम्ही एका मोठ्या आघाडीत आहात, तर तुम्ही तुमच्या प्रादेशिक आकांक्षांचा राष्ट्रीय हितांसोबत कसा समतोल साधता? उदाहरणार्थ नीट, तुम्ही त्याच्या विरोधात आहात. भाजप पूर्णपणे त्याच्या बाजूने आहे. AIADMK सतत विकसित होत आहे आणि आपली भूमिका बदलत आहे आणि तरुण मतदारांसाठी हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर ते कोणता संदेश ऐकावा किंवा कोणाचं ऐकावं याबद्दल गोंधळून जाणार नाहीत का? मागच्या वेळी 2021 मध्ये DMK सत्तेवर आली तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही एका आठवड्यात नीट रद्द करू आणि आम्हाला ते कसं करायचं हे माहीत आहे, आम्हाला त्याचं रहस्य माहीत आहे. असं वडील आणि मुलगा दोघेही यावर जोरदार प्रचार करत होते. गेल्या 5 वर्षात नीटमुळे 50 लोकांचा मृत्यू झाला, 50 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि नीट भारतात नक्कीच नसावी. तुम्ही ते राज्यांवर सोडून द्या, ते राज्याच्या धोरणावर सोडून द्या. प्रत्येक राज्याचं स्वतःचं धोरण आहे आणि आम्हाला नीटची गरज नाही. नीट ही ग्रामीण विरोधी निकृष्ट सामाजिक न्याय विरोधी आहे. पण ते एक व्यवस्था आहे. म्हणजे दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालय हे प्रकरण हाती घेत नाही आहे. केंद्र सरकार, भाजप सरकार त्यांची स्वतःची धोरणं आहेत. आम्ही लढत राहतो. आम्ही किमान म्हणतो की तुम्ही धोरणात्मक आधार म्हणून तामिळनाडूला बघा. तामिळनाडू सरकारने कायदे आणले आहेत. या आधीच्या सरकारने सुद्धा, AIADMK सरकारने विधानसभेत एक विधेयक आणले, ते केंद्रात प्रलंबित आहे. पण मग भाजप सरकार म्हणून त्यांची धोरणं. पण ह्या नीटची सुरुवात काँग्रेसनं केली होती आणि त्यानंतर DMKनं आणि म्हणजे त्यानंतर भाजपनं ती पुढे लिहिली. आणि जेव्हा काँग्रेसने हे विधेयक नीट आणले तेव्हा DMK सरकारचा भाग होता. त्यामुळे जेव्हा भारतात नीट लागू करण्यात आले तेव्हा DMKचा एक मंत्री होता. मी गेल्या काही वर्षांपासून तुमच्या रेकॉर्डवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे आणि तुम्ही धोरण निर्मितीमध्ये काही प्रमुख पदे भूषवली आहेत आणि बरेच काही केले आहे. एक गोष्ट जी मला तुमच्याशी नेहमी जोडून ठेवते ती म्हणजे तुम्ही एक डेटा मॅन आहात. तुम्हाला माहिती आहे, एक विश्लेषणात्मक व्यक्ती आहात. तर समजा निवडणुकांच्या विश्लेषणाकडे पाहिल्यास, ज्यापैकी आपण आता बऱ्याच पाहिल्या आहेत आणि तुम्हीही बऱ्याच करत असाल, मुख्य गोष्ट ज्यावर DMK अवलंबून असेल ती म्हणजे तुमच्या आणि विजय यांच्यात विरोधी पक्षाची विभागणी. विजयाला जितके जास्त मिळतील, जर त्याला खूप जास्त मिळाले तर ते त्यांच्यासाठी वाईट आहे. जर तुम्हाला खूप जास्त मिळाले तर 50-50 त्यांच्यासाठी आदर्श असेल. तर या निवडणुकीत फक्त शैक्षणिकदृष्ट्या तुमचे मुख्य लक्ष कोण आहे? विजयचा पराभव व्हावा असे तुम्हाला वाटते का? तुमच्या भाषणांमधील ती मुख्य व्यक्ती आहे की DMK? किंवा तुम्ही त्याचा समतोल कसा साधता? माझ्या सर्व भाषणांमध्ये कोणत्याही विजयबद्दल उल्लेख नाही. तुम्ही करत नाही मग? नाही, एकदा. मग तो खूप चांगली कामगिरी करू शकतो आणि तिथेच तो विषय संपेल. नाही, तोच तर सगळा मुद्दा आहे. म्हणजे म्हणून DMK फक्त पूर्णपणे सर्व शक्तीनिशी DMK आहे. बरोबर. विजय एक राजकीय नवशिका आहे, पण त्याला खूप पाठिंबा आहे. त्याचा चाहता वर्ग आहे. आम्ही फिरतो आणि हो, त्याचा चाहता वर्ग आहे. प्रथमच मतदान करणारे मतदार त्याच्याकडे झुकलेले आहेत आणि जे पहिल्यांदा मतदान करणारे आहेत म्हणजे ते एक मोठा गट आहेत. मी त्याला खूप मोठा गट म्हणत नाही, ते एक गट आहेत
आणि असं आहे की ते सगळे जेव्हा जेव्हा आम्ही आमचं विश्लेषण ती गोष्ट हाती घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांपैकी कदाचित सुमारे 40-42% मतदार ते त्याला मत देऊ शकतात. तर आणि पण मला हे नाही सांगायचं की ADMKला किती मतं मिळत आहेत किंवा DMKला किती मिळत आहेत, मला नाही सांगायचं. हो 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 ते ठीक आहे. तुम्हाला ते सांगायचं, पण त्याच वेळी विजयची अजून परीक्षा झालेली नाही. तो राजकारणात नवखा आहे, लोकांना माहीत नाही की तो काय करणार आहे. त्यानं आजपर्यंत जमिनीवर पाऊल ठेवलेलं नाही. तो फक्त बाहेर बसमधून प्रचार करताय वगैरे. जेव्हापासून त्यानं त्याचा पक्ष सुरू केलाय तेव्हापासून त्यानं रस्त्यावर एकही पाऊल टाकलेलं नाही. त्याचा काही फरक पडत नाही असं दिसतंय. सगळे लोक म्हणतात मात्रम विजय आम्हाला हवा आहे. मी तोच तर सगळा मुद्दा आहे. मला माहिती आहे. एक फॅन फॉलोईंग आहे बघा. तमिळनाडू, चित्रपट, राजकारण, बरोबर. ते हातात हात घालून चालतात. असं तुम्ही चित्रपटांमध्ये का गेला नाहीत? म्हणजे नाही, कुणीच मला अभिनय करायला विचारलं नाही असं म्हणून तोच तर सगळा मुद्दा आहे. बघा, याचं तितक्या मतांमध्ये रूपांतर होणार नाही की तो जिंकू शकेल. त्याचवेळी विजय सगळी DMK समर्थक मतं घेऊन जाईल. तर मला माहिती आहे की यावर तुमची संमिश्र भावना असू शकते. नाही पण मी फक्त डेटाबद्दल बोलतोय, माझ्याबद्दल नाही. पण जमिनीवर मी ते पाहू शकत होतो. मी ते पाहू शकत होतो. तो तुमच्यासोबत शेअर करत असलेली सत्ताविरोधी भावना, नाही तसं नाही. ही चिंतेची बाब नाही का? फार नाही. ठीक आहे. बघा, जेव्हा तुम्ही म्हणता तो तुमचा डेटा आहे. हो ठीक आहे, चालेल. हो बघा, अल्पसंख्याकांची मतं जी DMKला ठामपणे जात आहेत तो ती मिळवतोय. असं अनुसूचित जातींची मतं विजयची प्रमुख व्होट बँक अनुसूचित जाती आहे. मी त्याची व्होट बँक पाहतो, त्याच्या व्होट बँकपैकी 50% अनुसूचित जाती आहेत. 50%. तर आणि का? कारण बघा, मी फक्त कदाचित माझं चुकत असेल, मी तुम्हाला फक्त एक स्पष्टीकरण देतो. संपूर्ण भारतातील आणि विशेषतः तामिळनाडूमधील अनुसूचित जातींचा समुदाय असं की त्यांना सामाजिकदृष्ट्या असं वाटतं की ते स्वतःला तिरुमावलवन, VCK तिरुमावलवन यांच्याशी जोडतात. जसं की लोक म्हणतात की त्या पक्षात ठीक आहे, तुम्ही अनुसूचित जातीचे आहात, पण जर त्याच अनुसूचित जातींनी विजयसोबत स्वतःला जोडलं तर ते त्या व्यक्तीला अनुसूचित जातीचे म्हणून पाहत नाहीत. तर ती सामाजिक भावना आहे. त्यामुळेच तिरुमावलवनकडून बरेच लोक विजयकडे वळत आहेत. त्यांच्यासाठी समाजाने त्यांचा आदर करावा यासाठी. दुर्दैवाने इथली जातीय व्यवस्था, अनुसूचित जातींबद्दलचा आदर असा आहे की ते समाजाच्या सर्वात खालच्या स्तरावर येतात. त्यांना वर येण्याची गरज आहे. पण त्यांना तिरुमावलवन यांच्यासोबत ओळखणे, जे अर्थातच ते अनुसूचित जातीच्या जनतेचे नेते आहेत, ते त्यांच्यासाठी, शोषित वर्गासाठी लढत आले आहेत आणि त्यामुळे त्यांना ती सामाजिक ओळख हवी आहे, म्हणूनच ते त्यांच्याकडे जात आहेत. त्यामुळे आणि मग किमान PMK माझ्या पक्षासाठी, आम्ही एक ग्रामीण आधारित पक्ष आहोत, एक कृषीप्रधान, आणि विजय शहरी मतं खातो. विजय अनुसूचित जातीची मतं खातो. ते आमच्याकडे येत नाहीत. ते मुद्द्यांमुळे आमच्याकडे येत नाही, तुम्हाला माहिती आहे. बरोबर. तर PMKला नक्कीच फायदा झाला आहे. आणि आमच्या युतीला, कारण आमची आकडेवारी सांगते की जे लोक आज विजयला मतदान करतायत त्यांनी मागच्या निवडणुकीत, मागच्या विधानसभा निवडणुकीत आणि मागच्या लोकसभा निवडणुकीत DMKला मतदान केले होते. त्यामुळे एक मोठा भाग आज विजयला मतदान करणाऱ्या लोकांपैकी 2/3 लोकांनी DMK आघाडीला मतदान केले होते. तर इथेच आत्ता DMK हारणार आहे. विजयाला काही मतं मिळतील आणि आम्ही जिंकणार आहोत. जर तुम्ही म्हणत असाल की तुम्ही जिंकणार आहात, तर असे कोणते 4-5 घटक तुम्हाला वाटतात ज्यामुळे NDAला खरंच फायदा आहे किंवा ADMK प्रणित NDAला फायदा आहे? ठीक आहे, पहिला म्हणजे DMKचा 5 वर्षाचा कारभार. सर्वात मोठा घटक म्हणजे महिलांच्या सुरक्षेवर आधारित कायदा आणि सुव्यवस्था. केवळ महिलाच नाही तर मुलांचीही सुरक्षा. गेल्या 5 वर्षात तमिळनाडूमध्ये 8,700 हत्या झाल्यात, ज्यापैकी 2,100 हत्या महिलांच्या होत्या. महिलांची हत्या झाली, ज्यापैकी 361 मुले होती, ज्यापैकी 38 मुलांवर बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली. तमिळनाडूमध्ये असं कधीच घडलं नाही.
दररोज 35 मुलांवर अत्याचार होत आहेत, पण ते फक्त 10% आहे. 90% ते समोर येत नाहीत, आपल्याला माहीत नाही. दररोज 25 महिलांविरुद्ध खटले दाखल केले जात आहेत. 62,000 मुलांपैकी गेल्या 5 वर्षात 62,000 मुलांवर अत्याचार करणाऱ्या लोकांविरुद्ध खटले दाखल करण्यात आले आहेत, ज्यापैकी 27,000 प्रकरणं पॉक्सोची आहेत. हे असं का आहे? कारण एका बाजूला दारू, दुसऱ्या बाजूला ड्रग्ज, अंमली पदार्थांचं सेवन, आणि इथे दारूचा सुळसुळाट आहे. जेव्हा DMK सत्तेवर आले तेव्हा टॅस्मॅकचा महसूल 35,000 कोटी होता. आज 5 वर्षात तो 56,000 कोटी आहे. त्यांची 4,800 टॅस्मॅक दुकानं आहेत. त्यांचे 1,500 क्लब आहेत जे ही दारू विकतात. आणि या सगळ्या गोष्टी, त्यांचे 25,000 संदकडा आहेत. संदकडा म्हणजे 2 टॅस्मॅक दुकानांच्या मध्ये 24 तास दारू विकणारी दुकानं. जी दारू टास्मागमध्ये मिळते तीच इथे विकली जाते. आणि मग तुम्ही नाव घ्या, तुम्हाला तमिळनाडूमध्ये हे अंमली पदार्थ मिळतात, मग ते इथे गांजा खूप सामान्य आहे. व ते कोकेन असो, हेरोईन, फेंटनिल, ॲम्फेटामाइन, LSD, मेथिल ॲम्फेटामाइन असो, जे तुम्हाला अमेरिकेत मिळतं ते इथे मिळतं. आणि जेव्हा ते इथे मिळतं, आणि मी शहरांमध्ये पाहत नाही, जसं की प्रत्येक गावात ते इथे मिळतं. आणि मुख्यमंत्री पोलिसांसाठी जबाबदार आहेत. ते त्यांच्या नियंत्रणाखाली येतं. त्यांना अजिबात कल्पना नाही आहे की काय चाललं आहे. गेल्या 5 वर्षात 2,200 टन गांजा, म्हणजेच 22 लाख किलो गांजा तमिळनाडूमध्ये विकला गेला आहे. असं नाही की मी काहीतरी मनानेच रचून सांगत आहे. ही सर्व आकडेवारी आहे, सरकारी आकडेवारी. आणि मग तुम्हाला हे खून, मुलांवर होणारे अत्याचार, महिलांवर होणारे अत्याचार दिसतात. गेल्या महिन्यात DMKच्या एका जिल्हा पदाधिकाऱ्याकडून 2.5 वर्षाच्या बाळावर बलात्कार करून त्याची हत्या करण्यात आली. 2.5 वर्षाचं. 4 महिन्यांपूर्वी एक 8 वर्षाची मुलगी शाळेतनं निघाली होती. ती 3 तास बेपत्ता होती. व ती त्यांना अंगावर ओरखड्यांसह रडत झुरपातून बाहेर येताना सापडली. तिच्यावर बलात्कार झाला होता. मागच्या महिन्यात मधुरंतकममध्ये एका 14 वर्षाच्या मुलीवर दोन लोकांनी बलात्कार केला. आणि 12वी मागच्या महिन्यात थुथुकुडीमध्ये 12वीतली एक मुलगी, ती घराच्या मागे शौचालयाला गेली होती. ती 1 दिवस बेपत्ता होती. बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. तर ह्या अशा गोष्टी आहेत की बघा, मी 3 मुलींचा बाप आहे. आणि ह्यामुळे मला त्रास होतो, ह्यामुळे मला काळजी वाटते. फक्त राजकारणासाठी नाही, ही सुरक्षेची गोष्ट आहे. मला 4 नातवंडे आहेत, त्यापैकी 3 नाती आहेत. म्हणून मला माझ्या नातींसाठी, माझ्या नातवंडांसाठी, माझ्या प्रत्येकासाठी सुरक्षितता हवी आहे. तर पण आपले मुख्यमंत्री असे आहेत जे शांत आहेत, ज्यांना त्यांच्या राज्यात काय चाललंय ह्याची अजिबात कल्पना नाही. त्यांच्या आजूबाजूला 4 व्यावसायिक आहेत जे स्वतःला मंत्री म्हणवतात. हे इवावेलू एक व्यावसायिक आहेत. हे सेगर बाबू सोमश्री जॉब ऑफ फेक्शुअल व्यावसायिक आहेत. आणि मग एक नेहरू आहेत जे आणखीन एक व्यावसायिक आहेत. आणि मग हे आहेत सेंथिल बालाजी, अर्थातच प्रसिद्ध व्यावसायिक सेंथिल बालाजी, जे मुख्यमंत्र्यांना नियंत्रित करत आहेत, जे किचन कॅबिनेटमध्ये आहेत. तर ते पैसे छापत आहेत, पैसे कमवत आहेत, फक्त मुख्यमंत्र्यांचं नाव न वापरता. त्यांना काहीच कल्पना नाही आहे की काय चाललंय. तर हा नंबर 1चा मुद्दा आहे. दुसरा आहे बेरोजगारी. 1,30,00,000 तरुण जे शिकलेले आहेत. जेव्हा शिक्षित, मी म्हणालो की 12वी, 10वी, 12वी सुद्धा शिक्षित आहे, ते बेरोजगार आहेत. असं शेतकरी ते नक्कीच संतप्त आहेत. 3,280 शेतकऱ्यांनी गेल्या 5 वर्षात आत्महत्या केल्या आहेत. आणि त्यांनी ह्या शेतकऱ्यांसाठी काहीही केलेलं नाही. असं तर हे मूळ मुद्दे आहेत. महागाई. 4 वर्षात वीज बिलात 56% वाढ झाली आहे. 56%. ते घर मालमत्तेवरील कर, पाणी, वाहतूक सगळं वाढलंय, उडी मारली आहे जशी. तर त्यामुळे लोक संतप्त आहेत. त्यांनी सगळं उद्ध्वस्त केलं. 5 बघा, जेव्हा DMKने 2021मध्ये सत्ता हाती घेतली, तेव्हा गेल्या 74 वर्षापासून 1947 ते 2021पर्यंत 74 वर्षात तामिळनाडूचं एकूण प्रशासकीय कर्ज 4,56,000 कोटी होतं. आज 5 वर्षानंतर ते अतिरिक्त 4,96,000 कोटी आहे. म्हणजे अक्षरशः 10 लाख कोटींच्या प्रशासकीय कर्जात तामिळनाडू आहे.
आणि त्यांनी 5 लाख कोटी कशासाठी उधार घेतले आहेत? 5 लाख कोटींमधील भांडवली गुंतवणूक केवळ 1,66,000 कोटी आहे. त्यांनी 3,50,000 कोटींचं काय केलं? त्यांनी विकत घेतलं, त्यांनी कर्ज फेडण्यासाठी कर्ज घेतलं, त्यांनी व्याज देण्यासाठी कर्ज घेतलं. हे प्रशासन आहे का? तामिळनाडूमध्ये इतकं काही आहे की तसेही इतर सर्व पक्ष त्याच मोफत गोष्टी देतात. नाही, पण मग हे तर सगळ्याच्या पलीकडे आहे. गेल्या वर्षी त्यांनी 1,82,000 कोटींचं कर्ज घेतलं. फक्त एका वर्षात त्यांनी 1,82,000 कोटी उधार घेतले आणि भांडवली गुंतवणूक फक्त 52,000 कोटी आहे. पण गेल्या वर्षी देशात त्यांची GDP वाढ सर्वात जलद होती म्हणजे जे काही मी करू शकलो असतो, गेल्या वर्षी. पण असो, म्हणजे ते फक्त मी त्या सगळ्याचं समर्थन करू शकलो असतो आणि म्हणू शकलो असतो की ब्ला 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 हे सगळं, पण हे वास्तव आहे. फक्त एक छोटा प्रश्न. तर हो, सामान्य लोक म्हणतात की आम्हाला बदल हवा आहे, पण ते असंही म्हणतात की त्यांना द्विपक्षीय पद्धतीतून बदल हवा आहे. तुम्हाला माहित आहे, एकदा DMK, दुसऱ्यांदा AIDMK, आणि त्यांना त्यातूनही बदल हवा आहे. फक्त एवढंच नाही की त्यांच्यात DMK विरुद्ध सत्ता विरोधी भावना आहे, त्यांना काहीतरी वेगळं हवं आहे. हो, अगदी बरोबर. तामिळनाडूमध्ये नेहमीच सत्ता बदल होत आला आहे आणि 2016मध्ये आमच्यामुळे वगळता, कारण मी एकटा उभा राहिलो होतो. मात्र मुन्नेत्रम, तुम्ही तिथे होतात. तर आणि ह्यावेळी सत्ता बदल होणार आहे. दर 5 वर्षांनी सत्ता बदल होत आहे. तर ते असं आहे, ते एक दुसरं कारण आहे उमा, की DMK का परत येणार नाही जसं लोकांना बघायचं आहे. पण त्यांना या द्विपक्षीय पद्धतीतून बदल हवाय. नाही, तेच आहे. एकदा का DMK आणि AIDMK सुद्धा. हो, मी हे नाकारत नाही. त्यांना ते प्रत्यक्षात खूप ऐकायचं आहे असं. बघा, तुम्हाला ते प्रत्यक्षात ऐकू येतं. मी हे नाकारत नाही. पण जेव्हा निवडणूक येते, बघा, जेव्हा मी 2016मध्ये निवडणूक लढवली, लोकांना बदल हवा होता. पण मग निवडणूक जवळ येत असताना जेव्हा त्यांना दिसतं की ठीक आहे, हा जिंकणार नाही, मी माझं मत का वाया घालू, म्हणून मी विरोधी पक्षाला मत देईन जे DMKचा विरोध करत आहेत. आज हेच घडत आहे, हेच विजयसोबत होणार आहे. म्हणून त्याला कदाचित पाठिंबा आहे. पण जेव्हा मत देण्याची वेळ येते, जेव्हा ते मतदान केंद्रावर जातात 1 दिवस आधी, 2 दिवस आधी, ते म्हणतात की विजय जिंकणारच नाही आहे, तर मी माझं मत त्याला देऊन का वाया घालू, तर ते होणार आहे. ते आधीपासूनच घडत आहे. तर तो पुन्हा एक मोठा मुद्दा आहे की आम्ही जिंकणार आहोत. जर त्रिशंकू विधानसभा झाली तर समतोल साधणारा घटक बनायला तुम्हाला पुरेसे मिळू शकतात. मग तुम्ही बाजू बदलाल. ते असायला पाहिजे. नाही, मी मला बारीक सारीक गोष्टींमध्ये पडायचं नाही. ADMK सत्तेत येईल. धन्यवाद. हे ADMKचं सरकार असणार आहे. ADMK येणार आहे, ते असेल. ADMK सत्तेत येईल. धन्यवाद. प्रणव.